नमस्कार मंडळी, कथा संगम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज एक नवीन अशी हृदयाला चटका देऊन जाणारी कथा घेऊन आलो आहे. मुलावर विश्वास ठेवून सह्या केल्या आणि मुलानेच आईचे 70 लाखाचे घर स्वतःच्या नावावर करून घेतले. त्यानंतर आईला अडगळीच्या खोलीत टाकून छळ सुरू झाला. पण त्या आईने शांतपणे असा एक कायदेशीर डाव टाकला की मुलगा आणि सून दोघेही एका क्षणात रस्त्यावर आले. काय झाला तो धक्कादायक निर्णय? चला पाहूया आजची सत्याला हादरवणारी कथा आणि कलियुगात घडणाऱ्या ह्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवर सतत पाहत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नकळत सह्या घेऊन मुलाने आईचे 70 लाखाचे घर स्वतःच्या नावावर केले आणि तिला अडगळीच्या खोलीत टाकून छळ सुरू केला. पण आईने गुपचूप असं एक पाऊल उचललं की सुशीलाबाई, एका शाळेत निवृत्त झालेल्या शिक्षिका, नवऱ्याच्या निधनानंतर त्यांनी ट्युशन घेऊन आणि स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या एकुलता एक मुलगा अनिकेत याला वाढवलं. अनिकेतला बँकेत नोकरी लागली आणि त्याचं सानिका नावाच्या मुलीशी लग्न झालं. सुशीलाबाईंच्या नवऱ्याने त्यांच्या पश्चात पुण्यात एक 2 BHK प्लॉट, ज्याची किंमत साधारण 70 लाख रुपये होईल अशी सुशीलाबाईच्या नावावर ठेवला होता. म्हातारपणी हेच घर त्यांचं एकमेव आधार बनू शकतं. आणि तो विश्वासघाताचा दिवस आणि कपटी डाव लागल्यानंतर काही महिने सानिका खूप गोड वागू लागली. एक दिवस सानिका सुशीलाबाईकडे काही कागदपत्रे घेऊन आली आणि त्याने अत्यंत प्रेमाने म्हणला, आई, बँकेचे नियम बदललेत. तुझ्या पेन्शनच्या अकाउंटला काही इन्शुरन्स नॉमिनी म्हणून माझं नाव अपडेट करायचं आहे. सानिकाने सर्व फॉर्म भरलेत. तू फक्त इथे खाली सह्या कर. सुशीलाबाईंना वाचता येत होतं, पण स्वतःच्या पोटच्या गोळ्यावर अविश्वास कसा दाखवायचा? डोळ्यातले मृत्यूबिंदू आणि मुलावरच्या आंधळ्या प्रेमापोटी त्यांनी न वाचता त्या 10-12 कागदावर सह्या केल्या. पण तो नॉमिनीचा फॉर्म नव्हता. अनिकेतने आणि सानिकाने अत्यंत नीचपणे सुशीलाबाईकडून त्या 70 लाखाच्या घराचे बक्षीसपत्र स्वतःच्या नावावर करून घेतले होते. छळाची सुरुवात आणि आईचे हाल घर नावावर झाल्याची खात्री होताच सानिका आणि अनिकेतने खरा भयंकर चेहरा समोर आला. सुशीलाबाईचा हक्क संपला होता. ज्या घरात त्या 30 वर्षे मालकीण म्हणून राहिल्या, त्याच घरात आज त्यांना अंधाऱ्या स्टोअर रूममध्ये अडगळीच्या खोलीत हलवण्यात आलं. त्यांचे मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. सानिका त्यांना शिळं अन्न देऊ लागली. TV बघायला किंवा हॉलमध्ये बसायला मनाई. रुपये मागितले तेव्हा सानिकाने त्यांना जोरात धक्का दिला आणि म्हणली, आम्ही काय धर्मदाय संस्था उघडून बसलोय का? फुकटचं खायला घालतो हेच खूप आहे. गुपचूप पडून राहा तिथे. अनिकेत समोर उभा होता, पण त्याने आईला सरसवण्याची बायकोचीच बाजू घेतली. सुशीलाबाईची काळीज पेटून गेली. रात्रीच्या अंधारात त्या अनिकेत आणि सुशीलने बोलणे ऐकून, उद्या एखादा स्वस्त वृद्धाश्रम बघून त्या म्हातारीला तिथे फेकून द्या. सत्याचा स्फोट. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत आणि सानिका उठण्यापूर्वी सुशीलाबाईंनी घरातून गुपचूप पाय काढला. त्या रडत बसल्या नाहीत. शिक्षिका असल्यामुळे त्यांना थोडं व्यावहारिक ज्ञान होतं. त्यांनी थेट एका सरकारी वकिलाचं ऑफिस गाठलं. 2 आठवड्यात अनिकेतने त्यांनी सुशीलाबाईंविरुद्ध तयारी धडकवली. त्याने थेट प्रांत अधिकाऱ्यांना CDM कोर्टात हजर करायचे आदेश होते. अनिकेत आणि सानिका अत्यंत माजात कोर्टात गेले. त्यांना वाटले की घरात आता काही पण कायदेशीर आपल्या नावावर आहे. ती म्हातारी आपलं काय वाकड करणार? पण जेव्हा प्रांत अधिकाऱ्यांनी निकाल वाचून दाखवला, तेव्हा अनिकेत आणि सानिकांच्या पायाखाली जमीनच सरकली. अधिकारी अत्यंत कडक शब्दात म्हणले, अनिकेत, तू फक्त फसवणूक आईकडून घर नावावर केलंस, याचा माज करू नकोस. ज्येष्ठ नागरिक निर्भया आणि कल्याण कायदा नुसार जर मुलींनी संपत्ती नावावर करून घेतल्यावर आईवडिलांनी सांभाळ नाही केला तर त्यांची मानसिक शारीरिक छळ झाला तर ते बक्षीसपत्र एका क्षणात रद्द आणि कॅन्सल करण्याचा अधिकार कोर्टाला आहे. अनिकेतला घाम फुटला. साहेब, असं कसं? मी माझी प्रॉपर्टी आहे. अधिकार संतापाने ओरडला. आता ती तुझी प्रॉपर्टी नाही. तुझ्या आईने दिलेल्या पुराव्यावरून आणि वैद्यकीय बक्षीसपत्र रद्द करत आहे. हे घर पुन्हा सुशीलाबाईंच्या नावावर करण्यात आले आहे आणि सुशीलाबाईंनी तुमच्याविरुद्ध घरेलू हिंसाचाराची तक्रार दिली आहे. पुढच्या 24 तासाच्या आत तुम्ही दोघांनी तुमच्या घरातून चालते व्हायचे, अन्यथा पोलीस तुम्हाला धक्के मारून बाहेर काढतील. अनिकेत आणि सानिकाचे डोळे पांढरे पट्ट पडले. ज्या आईला ते भिकारी समजून हाकलण्याचा प्रयत्न करत होते, त्याच आईने एका कायद्याच्या फटक्याने त्यांचा रस्त्यावर आणले. अनिकेत ढसाढसा रडत त्यांच्या आईच्या पाया पडला. पण सुशीलाबाईंनी पाय मागे घेतले आणि अत्यंत करारी आवाजात म्हणल्या,
तुला जन्म दिला ही माझी सगळ्यात मोठी चूक होती, पण आता ही मी चूक सुधारली आहे. माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर निघ. आज सुशीलाबाई आपल्या घरात अत्यंत ताठमानेने आणि सुरक्षित राहत आहेत. कपटी मुलाला आणि सुनेला वास्तवाने बरोबरी त्यांची जागा जगून दिली. आईच्या आंधळ्या प्रेमाला गैरफायदा घेणाऱ्या मुलाला आणि सुनेला ज्येष्ठ नागरिक कायद्याने कसा जमिनीवर आपटले ही अत्यंत प्रॅक्टिकल आणि डोळे उघडणारी कथा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला अशाच नवनवीन कथा जर ऐकायच्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर काय शब्दात चूक झाली असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त. धन्यवाद.